भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या विविध गटांचं आणि नेत्यांचं ऐक्य होण्यासाठी गेली 30 वर्षे प्रयत्न करत आहे. नामदार रामदास आठवले यांची या प्रक्रियेसाठी मान्यता आहे, पण ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर रिपब्लिकन चळवळीच्या एकीमधील मुख्य खोडा बनले आहेत, असा स्पष्ट आरोप भारतीय रिपब्लिकन पक्ष गवई गटाचे नेते डॉक्टर राजेंद्र गवई यांनी पत्रकार परिषदेत केला. सर्व पक्षातील ऐक्य प्रक्रियेसाठी लवकरच आपण कोल्हापुरात विभागीय मेळावा घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचवेळी गवई गटातील गटबाजीबद्दल त्यांनी सर्वच पदाधिकाऱ्यांची कानउघडणी केली. भारतीय रिपब्लिकन पक्ष गवई गटाचे नेते डॉक्टर राजेंद्र गवई आज कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये गवई गटाची राजकीय सामाजिक भूमिका स्पष्ट केली. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यामुळे राज्यातील काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. त्या निवडणुकांमध्ये गवई गट स्वबळावर निवडणूक लढवेल असं नमूद केलं. राज्यात रिपब्लिकन पक्षाचे अनेक गट तट आहेत. प्रत्येक गटाचा नेता आपलाच पक्ष खरा भारतीय रिपब्लिकन पक्ष असल्याचं सांगतो. मात्र गवई गटच रिपब्लिकन पक्षाचं मूळ आहे असा दावा डॉक्टर गवई यांनी केलाय. सर्वच रिपब्लिकन पक्षांमध्ये ऐक्य आणण्यासाठी नामदार रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे यांच्यासह अन्य नेते सकारात्मक आहेत. मात्र प्रकाश आंबेडकर यांना हे ऐक्य नको आहे असा आरोप गवई यांनी केला. रिपब्लिकन पार्टी ऑफ एकीकरणाबद्दल आम्ही तर तयारच आहोत. माझी आठवले साहेबांसोबत याबाबत चर्चा झाली. ते दुसऱ्या नंबरचं पद घ्यायला तयार आहेत. मग बाळासाहेब आंबेडकरांनी सुद्धा यावं अशा प्रकारची आम्ही भूमिका ठेवली, पण त्यावरती वर्तमानपत्रातर्फे बाळासाहेब आंबेडकर यांनी त्याला विरोध केलेला आहे. तेव्हा जनतेकडून असं आलं की बाळासाहेब आंबेडकरांच्या व्यतिरिक्त जे काय दुसरे आंबेडकर घराण्यातले लोक आहेत त्यांना घेऊन तुम्ही एकत्रित करावं. परंतु दुर्दैवानं अनेक लोक सत्तेच्या अनेक घटकाशी जुडलेले आहेत. कोणी BJPशी जुडले आहेत, कोणी शिवसेनाशी जुडलेले आहेत. त्याच्यामुळे ते रिपब्लिकन एकसुद्धा कठीण वाटतं. परंतु मी अजूनही हिंमत सोडलेली नाही. सगळ्यांना आपले लागेबंदे विसरून एकत्रित येऊन रिपब्लिकन ऐक्य घडावं अशा प्रकारची व्यूहरचना मी करेल. दरम्यान स्थानिक पातळीवरील रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यातील गटबाजीबद्दल पत्रकारांनी विचारणा केली. गवई यांच्या पत्रकार परिषदेची 2 ठिकाणची वेगवेगळी निमंत्रणं प्रसारमाध्यमांना देण्यात आली आहेत. हे पत्रकारांनी गवई यांच्या निदर्शनास आणलं. त्यानंतर पांडुरंग कांबळे, बबन शिंदे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांची गवई यांनी चांगलीच कानउघाडणी केली. जाती उपवर्गीकरणासंबंधी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाचा अभ्यास शासनानं करायला हवा होता असंही गवई यांनी सांगितलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कोल्हापुरात झालेल्या भेटीबद्दल कोल्हापुरात भव्य स्मारक व्हावं अशी मागणी गवई यांनी केली आहे. तर भुदरगड तालुक्यातील वाघापूर इथल्या स्वागत कमानीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यासाठी ग्रामस्थांचा विरोध आहे. त्याबद्दल ग्रामस्थांशी चर्चा करणार असल्याचं डॉक्टर गवई यांनी सांगितलं.